नमस्कार, मी डॉक्टर कमलाकर राऊत, अभ्यासक आहे, संशोधक आहे आणि चांगुलपणाचा मी चाहता आहे। संत साहित्य मला आवडतं, कारण संत साहित्यामुळं आपलं काय घडलं असेल तर आपला आवाज हा पक्का केला आहे। काय करावं आणि काय करू नये ते आपल्याला संत साहित्यामुळं कळतं। आपण सध्या कपिलधारमध्ये आहोत। कपिल मुनी इथं साधारणतः 1400 वर्षापूर्वी इथं होते, त्याहून कपिलधार असं नाव पडलेलं आहे। इथे धारा आपण बघत आहात, धबधबा आपण बघत आहोत, त्यामुळे कपिलधार असं नाव पडलेलं आहे। इथं 16व्या शतकामध्ये ज्यांचं वास्तव्य होतं ते मन्मथ स्वामी, ज्यांनी लिंगायत वीरशैव समाजाला तत्वज्ञानाला तात्विक अधिष्ठान द्यायचं काम, बैठक द्यायचं काम मोठ्या प्रमाणात केलेलं आहे। त्याचबरोबर मानवता आणि सन्मार्ग वाढवायचं मोठ्या प्रमाणात कार्य हे त्यांच्या हातून घडलेलं आहे। हे मन्मथ स्वामी कुठले? आपल्या बीड जिल्ह्यातील लेखनूर या गावचे आहेत। त्यांची पुस्तकं मी वाचलेली आहेत, इतरांना भेट दिलेली आहेत। हे पुस्तक आहे श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी विरचित परम रहस्य। हे पुस्तक आपण वाचलं पाहिजे। त्यानंतर राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य ज्यांचा आशीर्वाद मला लाभला आहे, त्यांना मी भेटलो होतो। त्यांनी संपादित केलेलं हे पुस्तक आहे संत शिरोमणी मन्मथ स्वामीकृत कर्मब्रह्म संपदा अर्थात सार्थ परमरहस्य। या पुस्तकामध्ये परमरहस्य या पुस्तकातील काव्यपंक्ती आहेत आणि त्यानुसार विवेचन केलेलं आहे। अतिशय मौलिक असं हे पुस्तक आहे। त्यानंतर मन्मथ स्वामी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे शिवानंद बोध अर्थात गुरुगीता। हे सुद्धा पुस्तक राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांनी संपादित केलेलं आहे। याशिवाय श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी श्री सांप्रदायिक सप्तरत्न गाथा हे पुस्तक जे आहे तेही संपादक राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य यांनी संपादित केलं आहे। यामध्ये 7 व्यक्तींबाबत, रत्नांबाबत त्यांची गाथा इथं दिलेली आहे। अबे अकेला अकेला भुट्टा खा रे। वो कौन है साथ में, वो देखेंगे हम। मन्मथ स्वामींचे अभंग, लिंगेश्वरांचे अभंग, बसवलिंगाचे अभंग, लक्ष्मणाचे अभंग, शिवदासाचे अभंग, महादेव प्रभूंचे अभंग, जीवन स्वामींचे अभंग। याशिवाय भजनी मालिकासह शिवपाठ, अभंग भक्ती, भजनी मालिका, वीरशैव, भजनी भारुडे हे पुस्तकं घेतलेले आहेत। मला फक्त एवढं सांगायचं आहे, मी अतिशय वस्तुनिष्ठ आणि जे वास्तविक आहे त्याला प्रमाण मानणारा व्यक्ती आहे। संत यांच्या जीवनामध्ये कुठलेही चमत्कार हे घडलेले नाही आहेत। अपार भक्तिपोटी लोकांनी ते चमत्कार हे सांगितलेले आहेत, परंतु संत साहित्यात जे आधी केले आणि मग सांगितले, जे त्यातले विचार आहेत, तत्वज्ञान आहे आणि त्यानुसार त्या संतांनी केलेलं समाज सुधारणेचं कार्य आहे ते प्रातस्मरणीय आहे। म्हणून संत साहित्य आणि संत मला आवडतात। आपण ही पुस्तकं वाचावीत, इतरांना भेट द्यावीत। मी सहज विचारलं तर म्हणजे लोकांना मन्मथ स्वामी यांच्याबद्दल फारसं माहीत नाही आहे। किमान वीरशैव लिंगायत समाजातील बंधू भगिनी, आपण ज्या पंथामध्ये आहोत, ज्या समाजामध्ये आहोत, आपण महात्मा बसवेश्वर यांची वचनं, त्यांच्याबाबतची पुस्तकं आपण वाचतो आपण, परंतु ही पुस्तकंसुद्धा आपण वाचावीत ही आपल्याला मी विनंती करतो आहे। आपल्या सर्वांना मी एवढंच सांगेल की आपल्याला सत्य आणि न्यायाच्या सोबत आपल्याला चालायचं आहे, तर आपण सुखी आणि सुरक्षित राहू एवढंच सांगतो आहे। जय महाराष्ट्र, जय भारत, जय मानवता, जय जगत, जय शिवशंकर, ओम नमः शिवाय।